मोदी शहा तर उपस्थित राहतील, जगभरातले लोक सुद्धा बोलवतील. कारण मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज. मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल. त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्स पोस्टवर, त्यांना आम्ही टॅग केलं की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते हे आम्ही आज सांगितलं. डोनाल्ड ट्रम्पला काय काम नाही का? त्याला ते हॉर्मोज पोर्ट खोलायचं आहे, समुद्रधुनी खोलायची आहे, त्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करतायत. काय खेळ चाललाय, काय गंमत चालली आहे सगळी बाबा. तामिळनाडूतील सत्ता स्थापनेबाबत देखील आपण एक ट्विट केलेलं आहे. हो, नार्वेकर असं म्हणतायत की बहुमत दाखवा, मी आता शपथविधी घ्या. नाही, त्यांनी त्यापेक्षा बहुमत दाखवा हा विषयच येत नाही या संविधानामध्ये. सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे असं संविधान सांगतं. आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, तर लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात. म्हणजे पूर्वीचं राजभवन, ते नावाचंच लोकभवन आहे. तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो. 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे. बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही. आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे. त्यांना साधं बहुमत आहे हे पण सांगतोय. साधं बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नसून विधानसभा आहे. मग मिस्टर कोश्यारीला कशा करता तुम्ही हे केलं? कोश्यारींनी पहाटेचा शपथविधी कोणत्या आधारावर केला होता? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा. कोश्यारींनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीसांना कोणत्या आधारावर सरकार स्थापनेसाठी बोलवलं? बहुमत बघितलं होतं का? बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं. आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन. तमिळनाडूचाच विषय आहे. तमिळनाडूतले निकाल हे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहेत का? कारण टीव्हीके सारखा पक्ष 2 वर्षात 100चा आकडा पार करतो, पण महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष, विशेष करून ठाकरे बंधू जो ब्रँड आहे, त्याला अजूनही एकदाही 100चा आकडा गाठता आलेला नाही. ना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करता आले. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांग. हिंदुहृदय सम्राट यावर नेहमी बोलायचे, दक्षिणात्यांची जात्यंधता जोपर्यंत आपल्या अंगामध्ये भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काहीही क्रांतिकारक घडणार नाही. काय म्हटले ते? कडवटपणा. जात्यंधता, कडवटपणा ना बोलले, जात्यंधता. दक्षिणात्यांची जात्यंधता आणि मुसलमानांची धर्मांधता हे त्यांचं खरं वाक्य आहे. जोपर्यंत मराठी माणसाच्या अंगात भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे निकाल लागणार नाहीत. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्र हा प्रत्येक पाऊल जपून टाकतो. आता टीव्हीके नावाचे काही पक्ष आला, काय त्याला आगापिछा आहे का? आगापिछा आहे का? एक कलाकार आहे, पक्ष उभा केला, लोकांनी मतदान केलं, त्याला काय विचार आहे? त्याला काय आकार आहे का? उकार आहे? नाही. M.K. स्टॅलिन उत्तम काम करत होते, उत्तम मुख्यमंत्री होते, तरी लोकांनी त्यांचा पराभव केला आणि टीव्हीकेला दिलं. ती वाऱ्यावरची वरात असते, पण टीव्हीके सुद्धा एक रिजनल पार्टी, ती काय राष्ट्रीय पार्टी नाही. पण भाऊसाहेब, त्यामध्ये प्रतिवाद असा करता येईल की फक्त टीव्हीके नाही, आम आदमी पार्टीने दिल्लीत केलं, पंजाबमध्ये केलं, पंजाबमध्ये स्वबळावर सत्ता आणली, दिल्लीमध्ये सुद्धा 2 वेळा त्यांचं सरकार आलं. ते तर जात्यंध नाही, त्यांनी तर विकासाचं मॉडेल आणलं. आपण इतिहास समजून घेतला पाहिजे. मिस्टर दिनेश दुखंडे, जेव्हा जेव्हा आम्ही स्वबळावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न केला, 1992च्या बाबरी पतनानंतर शिवसेनेची लाट संपूर्ण देशामध्ये होती. आम्ही देशामध्ये जवळजवळ लोकसभेच्या 80 जागा लढण्याचं निश्चित केलं होतं आणि आम्हाला खात्री होती त्यावेळेला महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आम्हाला जागा तेव्हा
आम्ही सहज जिंकू शकलो असतो, एवढे बाळासाहेब ठाकरेंचं वलय निर्माण झालं होतं. पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला बाळासाहेबांना. त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली, तुम्ही जर लढलात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आज तुमचं प्रचंड वलय निर्माण झालंय, तर भारतीय जनता पक्ष आणि आपल्यामध्ये हिंदुत्वाची मतं विभागली जातील बाळासाहेब. तेव्हा बाळासाहेबांनी मोठ्या मनानं असं सांगितलं आम्हाला सगळ्यांना की आपण अटलजींचं मान्य केलं पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्रास होईल अशी भूमिका आपण घेता कामा नये. तेव्हा आमच्या देशभरामध्ये 25 ते 30 खासदार निवडून आले असते, असं वातावरण 92 साली होतं. बाबरी पतनानंतर बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट म्हणून शिखरावर गेले होते. महाराष्ट्रामध्ये जर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली नसती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वबळावर सत्तेत आलोच असतो. पण भारतीय जनता पक्ष बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र येऊया. जे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, तुम्हाला आठवत असेल 25 वर्ष आमची युतीमध्ये कुजली आणि सडली, ते सत्य आहे. आम्ही जर स्वतंत्रपणे तेव्हा गेलो असतो तर आज महाराष्ट्रात दुसरं हिंदुत्व दिसलं नसतं, नकली. त्या विषयावर फक्त एकच राज्याच्या प्रश्न आहे, राजकारणामध्ये- त्यावर एकच प्रश्न आहे की 1966 साली बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नावाची सुरुवातीला बिगर राजकीय मराठी संघटना काढली. तशी महाराष्ट्राला आज एका अराजकीय मराठी संघटनेची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? त्याचं उत्तर देण्याचं सध्या ही जागा नाही. पण मराठी माणसाच्या प्रश्नावरची आंदोलनं आणि भूमिका अधिक तीव्र व्हायला पाहिजे. काल नाशिकमध्ये मी स्वतः एका आंदोलनामध्ये उतरलो. आपल्याला माहीत असेल का उतरलो. नाशिकमध्ये मी स्वतः उठलो विश्रामगृहातून आणि आम्ही चालत कलेक्टर ऑफिसमध्ये घुसलो. आमच्या मागे लोक चालत आली. ही माझी भूमिका का होती? नाशिकमधल्या अमराठी बिल्डरांसाठी 5 गावातल्या मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याचा प्रकार काल सुरू झाला. काही दिवसापासून IAS अधिकारी पवन दत्ता जो असिस्टंट कलेक्टर आहे, तो हातामध्ये दांडा घेऊन त्या घराघरात घुसून म्हाताऱ्या बायांना महिलांना बेदम मारत होता, जखमी झाले. ही आमची जी तळमळ आहे ही मराठी माणसांवरती अशा प्रकारे अन्याय होऊ नये यासाठीच आहे.